मला या इलेक्शन आधी 2 राईट्स हवे. म्हणजे तू बिगर हिंदूंची बाजू घेणार? त्यांची बाजू घेणार, पण रायट्स मध्ये त्यांनाच टार्गेट करणार. आणि मराठी मिडल क्लासला नुसतं टोल कॅन्सल करणार एवढं आश्वासन दिलं तरी ते माझ्या मागे येतील. हे नाही जमणार महाविकास. ना मला फक्त तुमचा सल्ला हवाय. श्याम, हा व्यवसाय आहे. न्यूज जेन्युइन होती. नुसतं जेन्युइन असून काय होत आहे? म्हणजे तुम्ही माझा रिपोर्ट छापणार नाही आहात? प्रश्नच येत नाही. विकास पाटलाकडनं महिन्याला किती रेव्हेन्यू येतो? त्याचा जॉब करा ना. ही खुर्ची का सडवत आहे? मॅनेजमेंट बदलल्यापासून काही दमच राहिला नाही आमच्या पेपरात. दुसरीकडे का नाही बघत मग? हॅलो, साहेबांना जरा आपल्याशी बोलायचं होतं. आयुष्यभर एडिटर राहून 7-12 कोराच राहतो. मोठी स्वप्न बघायला शिका. रम चालेल का? नको, आज नको. जर एखादा तुमच्यासारखा पॉलिटिक्स मध्ये आला परच काही होऊ शकतं. कोणाचं? धंदे में ऐसा करना पड़ता है कभी कभी श्याम भाई. अलिमिया, तुमच्या मायनॉरिटीची सगळी सिंपथी आता कॅश करायची आपल्याला. डुकराचं मटण खाल्ले फार्म हाऊसवर कमिशनर साहेबांच्या त्यांच्या बर्थडेला. आणि माणसं काळाबरोबर काय काय बदलणार आहे कोणास ठाऊक. सत्यालाही अनेक बाजू असतात जगदाळे साहेब. स्वतःच्या सोयीनं सत्य मांडणं म्हणजे तुम्हा लोकांचं राजकारण. आणि समाजाच्या भल्यासाठी सत्य सांगणं म्हणजे आमची पत्रकारिता. पण एक दिवस येईल जेव्हा तुमच्या पापाची भूतं देशाचे नागरिक होऊन तुमच्या मानगोटीवर बसतील. मग विचारा त्यांना, रम चालते का म्हणून.